सनातन शास्त्रमध्ये आपलं स्वागत. आज आपण एका अशा विषयावर जरा सखोल चर्चा करणार आहोत जो अनेकांना माहिती आहे, पण ज्याचं खरं स्वरूप कदाचित पूर्णपणे उलगडलेलं नसेल. यजुर्वेद. नमस्कार. हो, अगदी बरोबर. यजुर्वेदाचं नाव घेतलं की लगेच डोळ्यासमोर येतं ते म्हणजे यज्ञ, होम हवन. आणि कर्मकांड. पण खरं तर ही त्याची केवळ एक म्हणूया की वरवरची बाजू आहे. आणि तीच गोष्ट आपल्याला आज उलगडायची आहे. म्हणजे बघा ना, एका प्राचीन ग्रंथात जिथे यज्ञ कसे करावे हे सांगितले आहे, तिथेच त्याच ग्रंथात विश्वाची रचना, प्रगत भूमिती, अगदी खगोलशास्त्राचं ज्ञान, हो. चेतनेचं स्वरूप आणि मानसिक आरोग्यासाठी मार्गदर्शनही दडलंय. अगदी. यातले काही विचार तर आजच्या सायन्सला पण चक्रावून टाकतात. तर आजच्या या विशेष चर्चेत आपण काय करूया, यजुर्वेदाच्या कर्मकांडाच्या पलीकडे जाऊया जरा, नक्कीच. आणि त्याच्या गाभ्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करूया. बघूया हे प्राचीन ज्ञान आजच्या जीवनात कसं उपयोगी पडू शकतं. चला तर मग या ज्ञानाच्या यज्ञात सहभागी होऊया. उत्तम कल्पना. सुरुवात अगदी मुळापासून करूया. म्हणजे नक्कीच. तर मग यजुर्वेद म्हणजे नेमकं काय? फक्त नावापुरता अर्थ आहे की अजून काही? यजुर्वेद हा शब्दच खरं तर खूप बोलका. यजुस म्हणजे यज्ञीय सूत्र किंवा गद्यात्मक मंत्र. अच्छा. आणि वेद म्हणजे अर्थातच ज्ञान. तर शब्दशः अर्थ घेतला तर यज्ञाचं ज्ञान किंवा क्रियांचं ज्ञान. वेदांमध्ये हा दुसरा वेद मानला जातो. आणि याचा मुख्य फोकस म्हणजे भर आहे तो कर्मावर, क्रिया, यज्ञ, विधी आणि ते कसे करायचे यावर. म्हणजे असं म्हणता येईल की ऋग्वेदात जर स्तुतीपर पद्य किंवा ऋचा असतील, तर यजुर्वेद त्या ऋचांना कृतीत कसं आणायचं हे सांगतो. एक प्रकारचा काय म्हणूया प्रॅक्टिकल गाईड. अगदी बरोबर. छान पकडलं तुम्ही. ऋग्वेद जर इन्स्पिरेशन असेल तर यजुर्वेद त्या इन्स्पिरेशनला प्रत्यक्ष आचरणात आणण्याची पद्धत सांगतो. ओके. म्हणूनच हा कर्माचा वेद आहे. आणि यामध्ये अग्निदेवतेला खूप महत्त्व दिलंय. अग्निदेवता का बरं? कारण अग्नी हा देव आणि मानव यांच्यातला एक दुवा मानला जातो. म्हणजे यज्ञात दिलेली आहुती अग्निदेवांपर्यंत पोहोचवतो अशी श्रद्धा आहे. अच्छा. आणि आपण ऐकतो की याच्या दोन प्रमुख शाखा आहेत, शुक्ल आणि कृष्ण. यात काय फरक आहे नेमका? म्हणजे खूप खोलात न जाता सांगायचं तर. हो, नक्कीच. मुख्य फरक त्यांच्या रचनेत आहे. शुक्ल यजुर्वेद, शुक्ल म्हणजे शुभ्र किंवा पांढरा. यात मंत्र म्हणजे संहितेचा भाग आणि त्याचं स्पष्टीकरण किंवा विनियोग म्हणजे ब्राह्मण भाग हे वेगवेगळे केले आहेत. त्यामुळे तो समजायला तुलनेने सोपा वाटतो. ओके. वाजस्नेयी संहिता ही याची मुख्य संहिता. मग त्याचे माध्यंदिन आणि काण्व असे पाठभेद आहेत. आणि कृष्ण यजुर्वेद? कृष्ण म्हणजे काळा. यात मंत्र आणि त्याचं स्पष्टीकरण एकत्र मिसळलेलं आहे, त्यामुळे थोडं गूढ संमिश्र वाटू शकतं. अच्छा. तैत्तिरीय, मैत्रायणी, कठक, कपिष्ठल या त्याच्या मुख्य शाखा. पण गंमत म्हणजे दोन्ही शाखांमध्ये पुढे संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद असे ज्ञानाचे स्तर आहेतच. पण मुख्य उद्देश तोच आहे की यज्ञविधी योग्य प्रकारे कसे करावेत याचं मार्गदर्शन करणं. आणि हे योग्य प्रकारे करणं म्हणजे फक्त बाहेरून क्रिया करणं नाही, बरोबर? मला वाटतं इथेच काहीतरी गहन अर्थ सुरू होतोय. तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला आहे. यजुर्वेदाचा भर जरी कर्मावर असला तरी तो केवळ बाह्य कर्मापुरता मर्यादित नाहीये. अच्छा. योग्य कृती, योग्य उच्चारण, योग्य भावना आणि अचूकतेने केलेलं कर्म हे वैश्विक सुव्यवस्था टिकवून ठेवतं. त्याला ऋत असं म्हणतात. ऋत म्हणजे? ऋत म्हणजे केवळ नियम नाही, तर विश्वाचा एक नैसर्गिक प्रवाह आहे तो. एक कॉस्मिक हार्मनी. पण याहून महत्वाचं म्हणजे यजुर्वेद आपल्याला बाह्य यज्ञाकडून म्हणजे प्रत्यक्ष अग्नी आणि आहुती त्याकडून आंतरिक यज्ञाकडे घेऊन जातो. म्हणजे आत्मशुद्धी, ज्ञान आणि चिंतन याकडे. हा प्रवास महत्वाचा आहे. अच्छा. म्हणजे बाह्यकृती ही आतल्या प्रवासाची एक सुरुवात किंवा प्रतीक आहे. याच संदर्भात मी ऐकलंय की सूत्रांमध्ये यज्ञवेदीच्या रचनेबद्दल आणि भूमितीबद्दल पण उल्लेख आहे. हे थोडं अनपेक्षित वाटलं. खरं आहे. आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे. यजुर्वेदातल्या यज्ञवेदींची रचना ही काही अशीच रॅन्डम केलेली नाहीये. त्यामागे खोल भूमितीय आणि वैश्विक विचार आहेत. शुल्भसूत्र म्हणून आहेत, जी यजुर्वेदाच्या ब्राह्मण ग्रंथांचाच भाग मानली जातात. शुल्भसूत्र? हो.
शुल्भ म्हणजे दोरी. तर या सूत्रांमध्ये यज्ञवेदींच्या रचनेसाठी लागणाऱ्या भूमितीचं वर्णन आहे. आणि आश्चर्य म्हणजे यात पायथागोरसचा सिद्धांत हो. त्याच्या जन्माच्या कित्येक शतकांपूर्वी स्पष्टपणे सांगितलाय. काय सांगताय? हो, म्हणजे विशिष्ट प्रकारची वेदी बनवण्यासाठी दोरीच्या सहाय्याने काटकोन त्रिकोण कसा तयार करावा किंवा वर्तुळाचं क्षेत्रफळ चौरसात कसं रूपांतरित करावं याचे नियम दिले आहेत. म्हणजे हे तर प्रगत भूमिती झाली. अगदी प्रत्येक यज्ञवेदी हे एका अर्थाने विश्वाचं छोटं रूप, एक मायक्रोकॉझम किंवा एक कॉस्मिक मॅप आहे. यातूनच पुढे वास्तुशास्त्र आणि मंदिर स्थापत्यशास्त्राची बीजं रोवली गेली असं मानलं जातं. म्हणजे रिच्युअल स्पेस इटसेल्फ इज अ फॉर्म ऑफ नॉलेज. अविश्वसनीय. आणि अग्नीबद्दल काय? तो फक्त यज्ञातला भौतिक अग्नी नाहीये. अजिबात नाही. बाह्य अग्नी हे फक्त प्रतीक आहे. यजुर्वेदाच्या दृष्टीने खरा अग्नी आपल्या आत आहे. आतमध्ये. हो, तो आहे जागरूकतेचा अग्नी किंवा ज्ञानाग्नी, फायर ऑफ कॉन्शियसनेस असं म्हणू शकतो. अच्छा. हा अग्नी आपल्यातला अज्ञान, भ्रम आणि आपल्या मर्यादांना जाळून टाकतो. यज्ञात जी आहुती किंवा ऑफरिंग दिली जाते हो. इतकंच नाही, काही विचारांनुसार कुंडलिनी शक्ती जी आपल्यात सुप्तावस्थेत असते ती सुद्धा अग्नीचं एक ऊर्ध्वगामी रूप आहे, जी जागृत झाल्यावर परिवर्तन घडवते. म्हणजे प्रत्येक बाह्य यज्ञ हा आंतरिक शुद्धीकरणाचा मार्ग बनतो? अगदी आंतरिक परिवर्तन घडवण्याचा मार्ग. म्हणजे बघा, बाह्य रचनेपासून अग्नीच्या प्रतिकात्मक अर्थापर्यंत सगळं कसं एका मोठ्या वैश्विक योजनेचा भाग वाटतोय. याचा संबंध खगोलशास्त्र आणि वेळेसोबत पण आहे का? नक्कीच आहे. अनेक महत्वाचे यज्ञ हे विशिष्ट खगोलीय घटनांनुसारच केले जातात. उदाहरणार्थ? जसं की उत्तरायण, दक्षिणायण म्हणजे सॉल्स्टिसेस, वसंत संपात, शरद संपात म्हणजे इक्विनॉक्सेस, किंवा चंद्राच्या कलांनुसार. अच्छा. शतपथ ब्राह्मण, जो शुक्ल यजुर्वेदाचा महत्वाचा भाग आहे, त्यात सूर्याच्या गतीबद्दल आणि अप्रत्यक्षपणे पृथ्वीच्या गोल असण्याबद्दल आणि सूर्याभोवती फिरण्याबद्दलचे संकेत मिळतात. त्या काळात हे तर खूपच प्रगत विचार झाले. हो, यज्ञासाठी योग्य वेळ म्हणजे मुहूर्त, नक्षत्रांची स्थिती, तिथी यांचं अचूक गणित मांडलं जातं. यातूनच पुढे वैदिक ज्योतिषशास्त्राचा म्हणजे ज्योतिषचा विकास झाला. म्हणजे यजुर्वेद हा मानवी कर्मांना विश्वाच्या मोठ्या कालचक्राशी जोडतो, कॉस्मिक रिथमशी. अगदी बरोबर. तो एक प्रकारे सिंक्रोनाइज करण्याचा प्रयत्न करतो. आता एका थोड्या वादग्रस्त म्हणण्यापेक्षा गैरसमज असलेल्या मुद्द्याकडे येऊया. पुरुषमेध यज्ञ. याचा उल्लेख ऐकला की अनेकांना वेगळंच काहीतरी वाटतं. हो, आणि हा गैरसमज दूर करणं खूप गरजेचं आहे. पुरुषमेध याचा शब्दशः अर्थ घेऊन विशेषतः काही पाश्चात्य अभ्यासकांनी त्याचा संबंध थेट मानवी बळीशी जोडला, जो पूर्णपणे चुकीचा आहे. मग याचं खरं स्वरूप काय आहे? यजुर्वेदातील पुरुषमेध हा एक अत्यंत उच्च प्रतिकात्मक यज्ञ आहे. इथे पुरुष म्हणजे केवळ मनुष्य नाही, मग तर आपलं मर्यादित व्यक्तिमत्व, आपला अहंकार, आपलं लोअर सेल्फ. अच्छा. या यज्ञात त्या अहंकाराचा, त्या मर्यादित स्वचा त्याग करायचा आहे आणि आपल्या आत असलेल्या खऱ्या, शाश्वत तत्वाला, परमात्म्याला किंवा आत्म्याला जागृत करायचा आहे. म्हणजे बळी द्यायचा आहे तो अहंकाराचा. अगदी बरोबर. इथे बळी जाणारा घटक म्हणजे आपलं अज्ञान आणि आपला अहंकार आहे, कोणताही जीव नाही. हे एक प्रकारे इगो डेथ आणि परमात्म्याशी एकरूप होण्याचं गहन योगिक प्रतीक आहे. यातूनच पुढे अद्वैत वेदांतातील अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच ब्रह्म आहे या महावाक्याची दिशा दिसते. दी अल्टिमेट सॅक्रिफाईस इज इंटर्नल. हे स्पष्टीकरण खूपच महत्वाचं आहे. यामुळे सगळा गैरसमज दूर होतो आणि मला वाटतं याच आंतरिक त्यागाचा आणि कर्माचा संबंध भगवद्गीतेशी पण जोडता येतो, नाही का? अगदी बरोबर. कर्मयोगाची जी संकल्पना आपण भगवद्गीतेत बघतो, हो, म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता कर्तव्य म्हणून कर्म करणं, त्याचं मूळ आपल्याला यजुर्वेदात सापडतं. गीतेतला तो श्लोक. हो, तो प्रसिद्ध श्लोक आठवतोय, यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोऽयं कर्मबंधनः. गीता 3.9. याचा अर्थ काय? तर यज्ञासाठी म्हणजे निस्वार्थ भावनेनं कर्तव्य म्हणून केलेल्या कर्मांशिवाय इतर सगळी कर्म बंधनकारक ठरतात. हे तत्वज्ञान थेट यजुर्वेदाच्या कर्म आणि यज्ञाच्या संकल्पनेतूनच विकसित झालं आहे. म्हणजे गीता यजुर्वेदातील बाह्य यज्ञाला एका आंतरिक, मानसिक पातळीवर घेऊन जाते. अगदी. गीता त्याला एक आध्यात्मिक पुनर्व्याख्या देते, जिथे कोणतंही कर्मयज्ञ बनू शकतं.
हे झालं कर्म आणि ज्ञान. आता आरोग्याचा पैलू म्हणजे आयुर्वेदाशी काही संबंध दिसतो का यजुर्वेदात? हो, दिसतो. विशेषतः कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहितेत आणि त्याच्याशी संबंधित आरण्यक आणि उपनिषदात. अच्छा. प्राण म्हणजे लाईफ फोर्स एनर्जी आणि पंचकोश म्हणजे अस्तित्वाचे 5 स्तर यांची संकल्पना मांडली आहे. पंचकोश अन्नमय, प्राणमय. हो, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय. याच ग्रंथांमध्ये 5 मुख्य प्राणवायूंचं वर्णन आहे. प्राण, अपान, व्यान, उदान, समान, जे आपल्या शारीरिक आणि मानसिक क्रिया चालवतात. आणि याच संकल्पना आयुर्वेद आणि योगात महत्वाच्या आहेत. अगदी याचा आधार बनल्या. इतकंच नाही तर सोम, जी एक औषधी वनस्पती आहे, तिचा रस तयार करण्याची प्रक्रिया सुद्धा काही ठिकाणी प्रतिकात्मक भाषेत वर्णन केली आहे. प्रतिकात्मक म्हणजे ती कदाचित शरीरातील आंतरिक बायोकेमिकल प्रोसेसेस आणि ऊर्जा सक्रिय करण्याशी संबंधित असू शकते. मंत्र आणि श्वासाद्वारे सक्रिय होणारी प्रक्रिया. इंटरेस्टिंग. यजुर्वेदातला बाह्य अग्नी हा आपल्या पोटातील जठराग्नी, डायजेस्टिव्ह फायर आणि विश्वातील सूर्याग्नी, कॉस्मिक फायर यांच्याशी जोडला जातो. यातून आरोग्य, ऊर्जा आणि चेतना, कॉन्शियसनेस यांचं एक अतूट नातं दिसतं. म्हणजे हे तर खूपच व्यापक दृष्टिकोन झाला. आरोग्य, चेतना, ऊर्जा. आणि ध्वनीबद्दल काय? मंत्रांच्या उच्चारामागेही काही विज्ञान किंवा रहस्य आहे? नक्कीच आहे. यजुर्वेदातील मंत्रोच्चार हे केवळ शब्द नाहीत. त्यांचे स्वर, त्यांची लय, त्यांचा क्रम हे अत्यंत काळजीपूर्वक, जवळजवळ गणितीय पद्धतीने रचलेले आहेत. गणितीय पद्धतीने? हो. असं मानलं जातं की विशिष्ट ध्वनिकंपनं म्हणजे साऊंड व्हायब्रेशन आपल्या मज्जासंस्थीवर म्हणजे नर्वस सिस्टीमवर आणि आपल्या मानसिक स्थितीवर परिणाम करतात. अच्छा. ते विशिष्ट चेतनावस्थांना म्हणजे स्टेट्स ऑफ कॉन्शियसनेसला चालना देऊ शकतात. याला आजच्या भाषेत आपण कदाचित व्हायब्रो ॲकॉस्टिक थेरपी किंवा न्यूरो ॲकॉस्टिक एंट्रेनमेंटशी जोडू शकतो. जिथे आवाजाचा वापर उपचारासाठी होतो. बरोबर. उदाहरणार्थ, यज्ञात वापरला जाणारा स्वाहा हा शब्द, तो केवळ अर्पण दर्शवत नाही, तर ध्वनीशास्त्रानुसार तो ऊर्जेला वरच्या दिशेने ऊर्ध्वगामी प्रवाहित करण्यास मदत करतो असं मानलं जातं. म्हणजे मंत्रोच्चार हा केवळ धार्मिक विधी नाहीये? नाही, तो ध्वनियोगाचा एक प्रकार होता. स्वतःच्या ऊर्जेला वैश्विक कंपनांशी जुळवून घेण्याचा एक मार्ग. हे खूपच रंजक आहे. भूमिती, खगोलशास्त्र, मानसशास्त्र, ध्वनिशास्त्र. निसर्गाबद्दल काय दृष्टिकोन होता यजुर्वेदाचा? यजुर्वेदात निसर्गाला अत्यंत पवित्र मानले जातं. देवत्वाने भारलेलं. झाडं, नद्या, पर्वत, हवा, पाणी, पृथ्वी हे केवळ जड पदार्थ नाहीत. मग काय आहेत? तर यज्ञात सहभागी होणारे सचेतन घटक आहेत. ते देवता स्वरूप आहेत. एका ठिकाणी म्हटलं आहे, हे पृथ्वीमाते, मी तुला इजा करणार नाही आणि तूही मला इजा करू नकोस. किती सुंदर विचार आहे हा. हो ना? यज्ञांमध्ये अग्नी, जल, वायू, पृथ्वी या पंचमहाभूतांचं संतुलन राखण्यावर भर दिला जातो. हे एक प्रकारे प्राचीन इकॉलॉजिकल अवेअरनेस म्हणता येईल. आणि एन्व्हायरमेंटल एथिक्स पण? अगदी. आज आपण ज्याला सस्टेनेबिलिटी म्हणतो, त्याची मूळ कल्पना म्हणजे निसर्गाशी शोषण नाही, तर सहजीवन आणि सुसंवाद या वैदिक दृष्टिकोनात रुजलेली दिसते. आणि ह्या सगळ्या आंतरिक पैलूंना एकत्र आणणारी कोणती संकल्पना आहे का? जसं तुम्ही म्हणालात, आंतरिक यज्ञ. हो आहे. ती म्हणजे पंचाग्नी विद्या. ही संकल्पना खरं तर फारशी प्रचलित नाहीये, पण खूप महत्वाची आहे. पंचाग्नी विद्या? हो. छांदोग्य उपनिषद आणि बृहदारण्यक उपनिषदात याचा विस्तार आढळतो. यानुसार आपल्या 5 प्रकारचे अग्नी सतत प्रज्वलित असतात. 5 अग्नी कोणते? मूळ उपनिषदात ते आहेत द्रुलोक अग्नी, श्रद्धा, पर्जन्य अग्नी, सोमन्न, पृथ्वी अग्नी, अन्न, पुरुष अग्नी, वीर्य ऊर्जा आणि स्त्री अग्नी, गर्भ नवनिर्मिती. यातून जीवनचक्र कसं चालतं हे दाखवलंय. अच्छा. पण याचा एक अर्थ असाही लावला जातो की आपल्या शरीरात आणि मनातही 5 अग्नी कार्यरत आहेत. श्वासाचा प्राण, मनाचा मानस, वाणीचा वाक, इंद्रियांचा ज्ञानेंद्रिये आणि पचनाचा किंवा ऊर्जेचा शरीराग्नी. म्हणजे खरा यज्ञ? हो. म्हणजे केवळ बाहेर लाकडं जाळणं नाही, तर आपल्या आतल्या या जागरूकतेच्या अग्नींना शुद्ध आणि प्रज्वलित ठेवणं. डेली लाईफ इटसेल्फ बिकम्स द रिच्युअल फील्ड. हे खरंच खूप सखोल आहे.
म्हणजे बाह्य कर्मकांडाच्या आतमध्ये ज्ञानाचा आणि आत्मविकासाचा एवढा मोठा खजिना दडलेला आहे. आता आपण असं करूया का, काही प्रमुख मंत्रांची उदाहरणं घेऊया आणि बघूया हा बाह्य आणि आंतरिक अर्थ कसा दिसतो. उत्तम विचार आहे. यातून हे तत्वज्ञान अजून स्पष्ट होईल. प्रत्येक मंत्र किंवा विधी हा एका मोठ्या चित्राचा भाग आहे आणि त्याचे दोन्ही स्तर समजून घेतल्यावर यजुर्वेदाचं खरं मर्म लक्षात येतं. सुरुवात महामृत्युंजय मंत्राने करूया. हा खूप प्रसिद्ध आहे आणि अनेक जण त्याचा जप करतात. हो, महामृत्युंजय मंत्र हा कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहितेत पण येतो आणि शुक्ल यजुर्वेदाच्या वाजस्नेयी संहितेतही थोड्या फरकाने आहे. मूळ मंत्र आहे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकम एव बंधनान मृत्योर्मुक्षीय मामृतात. याचा बाह्य अर्थ काय? बाह्य अर्थ साधारणपणे असा घेतला जातो की आम्ही त्या 3 डोळ्यांच्या शिवाचे त्र्यंबक यजन करतो, जो सुगंधित आहे म्हणजे सत्कर्मांचा सुगंध देणारा, आणि पुष्टी वाढवणारा म्हणजे पोषण करणारा. ज्याप्रमाणे पिकलेली काकडी उर्वारुक देठापासून सहज वेगळी होते, त्याचप्रमाणे आम्हाला मृत्यूच्या बंधनातून मुक्त कर, पण अमरत्वापासून दूर करू नकोस. सामान्यतः हा मंत्र आरोग्य, दीर्घायुष्य आणि आपत्ती निवारणासाठी वापरतात. आणि आंतरिक अर्थ? आंतरिक अर्थ जास्त गहन आहे. हा केवळ शारीरिक मृत्यूच्या भीतीवर विजय मिळवण्यासाठी नाही, तर अहंकार-रूपी मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी आहे. अच्छा. त्र्यंबक म्हणजे भूत, वर्तमान, भविष्य जाणणारा किंवा सत्व, रज, तमगुणांच्या पलीकडे असलेला शिव. सुगंधिम पुष्टिवर्धनम म्हणजे आत्मज्ञानाचा सुगंध आणि त्याने मिळणारी आध्यात्मिक पुष्टी. आणि मृत्यूचं बंधन? मृत्यूच्या बंधनातून मुक्त कर म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून किंवा अहंकाराच्या पकडीतून सुटका कर. आणि अमरत्वापासून दूर करू नकोस म्हणजे आत्माच्या खऱ्या अमर स्वरूपाची जाणीव होऊ दे. हा आत्मसाक्षात्काराचा मंत्र आहे. अप्रतिम. आणि गायत्री मंत्राबद्दल काय? त्याचाही उल्लेख यजुर्वेदात आहे ना? हो, गायत्री मंत्र मूळ ऋग्वेदात आहेच, पण यजुर्वेदातही त्याचा उल्लेख येतो. मंत्र ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. याचा बाह्य अर्थ तर अनेकांना माहितीये. हो, बाह्य अर्थ ओम भूलोक पृथ्वी, भुवरलोक अंतरिक्ष, स्वहलोक स्वर्ग. आम्ही त्या सर्वश्रेष्ठ वरेण्यम तेजस्वी भर्गः सवितृदेवाच्या, सूर्य किंवा प्रेरक शक्तीच्या प्रकाशाचं ध्यान करतो. तो देव आमच्या बुद्धीला धियः प्रेरणा देऊ प्रचोदयात. हा मंत्र बुद्धीची शुद्धता, ज्ञान आणि सूर्य उपासनेसाठी वापरतात. आणि आंतरिक अर्थ? आंतरिक अर्थ असा की सवितृ म्हणजे केवळ बाहेरचा सूर्य नाही, तर आपल्या आतला ज्ञानाचा, चैतन्याचा प्रकाश. भर्गः म्हणजे ते तेज जे अज्ञान आणि भ्रम जाळून टाकते. धीमहि म्हणजे ध्यान करणे. अच्छा. आणि धियो यो नः प्रचोदयात म्हणजे आमच्या बुद्धीला, विवेक शक्तीला योग्य दिशेने चालना मिळो. हा आत्मिक जागृतीचा, इंटेलेक्च्युअल अँड स्पिरिच्युअल एनलाइटमेंटचा आणि प्रज्ञेचा, विस्डमचा मंत्र आहे. अग्निहोत्र आणि त्यातला तो इदम न ममचा भाव, तो पण महत्वाचा वाटतो. अगदी. अग्निहोत्र हा यजुर्वेदात सांगितलेला एक प्रमुख नित्यकर्म आहे. यात सूर्योदय आणि सूर्यास्ताला अग्नीमध्ये विशिष्ट आहुती देतात. हो. मंत्रांमध्ये अग्निहे स्वाहा, प्रजापतये स्वाहा असं म्हणतात आणि शेवटी म्हटलं जातं इदम न मम. हे माझं नाही. बरोबर. बाह्य अर्थाने अग्नी आणि प्रजापतीला आहुती देणं हा शुद्धीकरणाचा विधी आहे, पण आंतरिक अर्थ खूप महत्वाचा आहे. स्वाहा म्हणजे समर्पण, आहुती म्हणजे आपल्या इच्छा, कर्मफळ आणि अहंकार त्या आंतरिक अग्नीत, ज्ञानाग्नीत समर्पित करणं. आणि इदम न मम? हां, कर्तेपणाचा आणि फळावरच्या आसक्तीचा त्याग शिकवतो. म्हणजे हे माझं नाही, मी करत नाहीये, मी फक्त निमित्त आहे, हा भाव दृढ होतो. हे कर्मयोगाचा प्रत्यक्ष आचरण आहे. खरं. आणि शेवटी शांती मंत्र, तो तर अनेक विधींच्या शेवटी असतोच. हो, शांतीपाठ हा यजुर्वेदाच्या अनेक ठिकाणी येतो, जसं की वाजस्नेयी संहितेत आहे. ओम द्योः शांतिरंतरिक्षम शांतिः पृथ्वी शांतिरापः शांतिरोषधया शांतिः वनस्पतयः शांतिर्विश्वे देवा शांतिर्ब्रह्म शांतिः सर्वं शांतिः शांतिरेव शांतिः सा मा शांतिरेधी. याचा अर्थ तर स्पष्ट आहे,
सर्वत्र शांतीसाठी प्रार्थना. हो, बाह्य अर्थ तोच आहे की स्वर्गात, अंतरिक्षात, पृथ्वीवर, पाण्यात, वनस्पती, वृक्ष, देव, ब्रह्म सगळीकडे शांती असो आणि ती शांती मला मिळो. पण आंतरिक अर्थ? आंतरिक अर्थ हा आहे की खरी शांती बाहेरच्या परिस्थितीत नसते, ती आपल्या मनात असते. जेव्हा मन शांत होतं तेव्हाच सगळीकडे शांती अनुभवता येते. शांती हेच आपल्या आत्म्याचं मूळ स्वरूप आहे हे ओळखणं आणि त्या स्थितीत स्थिर होणं हा याचा आंतरिक अर्थ आहे. जगातील शांतीची सुरुवात स्वतःच्या आंतरिक शांतीपासून होते. या सगळ्या उदाहरणांवरून आणि आधीच्या चर्चेवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की यजुर्वेद हा फक्त बाह्य क्रियाकांडाचा ग्रंथ नाहीये. याचं सार काय म्हणता येईल मग थोडक्यात? अगदी बरोबर. यजुर्वेद म्हणजे केवळ विधींचं पुस्तक नाही, तर ते एका सजग, अर्थपूर्ण आणि समर्पित जीवनाचं मार्गदर्शन आहे. याचं सार हे आहे की कर्माला ज्ञानाकडे नेणारा पूल बनवणं. कर्माकडून ज्ञानाकडे? हो, बाह्य यज्ञ हा आंतरिक यज्ञाची तयारी आहे, त्याचं प्रतीक आहे. यजुर्वेद आपल्याला शिकवतो की आपलं संपूर्ण जीवनच एक यज्ञ कसं बनवायचं. जीवनच यज्ञ? हो, जिथे प्रत्येक श्वास एक आहुती आहे, प्रत्येक कृती एक पवित्र अर्पण आहे आणि प्रत्येक क्षण जागरूकतेची ज्योत आहे. तैत्तिरीय संहितेत म्हटलंय, यज्ञो वै विष्णू, यज्ञ स्वतःच विष्णू आहे. म्हणजेच यज्ञ हेच परमसत्य, तीच देवी शक्ती आहे. द प्रोसेस इटसेल्फ इज सेक्रेड. म्हणजे खरा यज्ञ बाहेर मांडलेला नसून तो आपल्या आत, आपल्या कर्मात आणि आपल्या चेतनेत सतत चालू असतो. हे खरंच खूप सुंदर आहे. हो, आणि मला वाटतं आजच्या धावपळीच्या तणावपूर्ण जीवनात हा विचार खूप महत्वाचा ठरतो. कसा? आपण स्वतःला विचारू शकतो की आपल्या आतले कोणते जागरूकतेचे अग्नी मंदावले आहेत. म्हणजे जसं पंचाग्नी विद्येत म्हणलंय, श्वास, मन, वाणी, इंद्रिय, ऊर्जा किंवा आनंद यातला कोणता अग्नी कमी झालाय किंवा अशुद्ध झालाय, त्याला पुन्हा प्रज्वलित करण्याची गरज आहे का? बरोबर. रोजच्या जीवनात आपण अहंकाराच्या, नकारात्मक विचारांच्या किंवा व्यर्थ गोष्टींच्या कोणत्या लहान लहान आहुती देऊ शकतो, जेणेकरून आंतरिक शुद्धी आणि शांती मिळेल. खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे वा. यज्ञाचं हे मूळ तत्व म्हणजे निस्वार्थ भावनेने केलेलं कर्म, हेच खरं अर्पण. हे आपल्या रोजच्या कामात, नात्यांमध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टीत कसं आणता येईल यावर श्रोत्यांनी नक्की विचार करावा असं मला वाटतं. नक्कीच. आपले विचार किंवा अनुभव असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा. आणि ज्ञानाचा हा अग्नी असाच तेवत ठेवण्यासाठी, म्हणजे ही चर्चा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी याला तुमचे मित्रपरिवारात शेअर करा, लाईक करा आणि आमच्या सनातन शास्त्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हो, तुमचं एक शेअर सुद्धा या प्राचीन ज्ञानाला आजच्या जगात दिशा शोधणाऱ्यांपर्यंत पोचू शकतं. अगदी. सनातन शास्त्र ऐकल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह.